युट्यूबला बघूनच अशा प्रकारे बाहेर द्यायला शिकलेला आहे. आज तुम्हाला शिकवणार आहे बाहेर कसं द्यायचं याचा जार निषेध. जर आम्ही रिपोर्टर असतो बातमीपत्र कसं असतं. काल परवा पाऊस पडून गेला आपल्या गावामध्ये, एवढा पाऊस पडला तरी खूप घनगाळत आहे. काय बोलावं, पाणी कुठंच साचलेलं नाही. तवा जर तापा ठेवला तर अंड्याची पोळी सुद्धा निघू शकते का रे. पब्लिक आता आपण हल्ले हिरो मोटर चालू करते काय ना. पहिले तर ऑटो वर करू. ऑटो वरती मोटर चालू आहे. मोटरचं पाणी जे आपल्या विहिरीला पाणी बिन टाकत राहत काय आपली विहीर एवढ्या लेवलला पाणी आहे ना. अशा काय व्ह्यू आहे आपला. आता सध्या ऊन बरं झालेलं आहे. दुपारचे 12 वाजले, 12 नंतर लाईट आली ना. आता आपल्या घासाला पाणी भरायचं आज. आणि आज एवढं येईल पाणी त्यासाठी चांगलं क्लिअर आहे. एवढं पाणी आता 3-4 तास चालू पाणी आता. आणि खास उन्हात आपल्या जोडीदार आलेला सोंदा पाणी भरला काय कसं वाटत सोंदा. लस गरम हो राहिलंय. एवढं उन्हात आणत आता मी पाणी भरणार ते का असायला चला आता काय नियोजन लावलेलं आहे. काय रे गे एनर्जी घेऊन आम्ही पाणी भर. चला 2 सेकंद. चला आता तयार आहे कोणाचं पाणी भरायसाठी. सगळ्यांची और नांगरून बिंगरून पडलेली साठी आपण काय बी करू शकतो. 2 एकराला पाणी लावून देऊ शकतो. तर पब्लिक हाय आपला घास. आणि आता आपण घासाला पाणी भरणार आहे. इकडे बा आता वावर तयार करायचं आपल्याला उद्या. आता पहिलं घासाला पाणी भरू कारण घास बराचसा वाळलेला आहे. आणि आपलं पाणी आता थोडा कमी झालं ते जरा त्याच्यामुळं एक वाफ्या लावल्या आता ह्या आणि ह्या वाफ्या लावणे. संधा आपला सावलेला बाई मस्त ऊन बाकी भयानक झालेले. सूर्य पार डायरेक्ट डोक्या होय असा भयानक तापलाय ना. पार कोणत्या जवळ राहिला एवढा काय माहिती पण लय भयानक जवळ राहिलाय. सुन टेम्परेचर चेक करू किती. टेम्परेचर चेक करू आपण किती. आपो 35 डिग्री आहे साकूर. डायरेक्ट 35 डिग्री सेल्सिअस मध्ये सध्या आम्ही डायरेक्ट आता. तवा जर तापा ठेवला तर अंड्याची पोळी सुद्धा निघू शकते का रे. एवढा भयानक होई नाही. एवढा भयानक होणार पाच इकडे तिकडे. कुठं कुत्रा सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. कुठंच काय कुत्रा सुद्धा दिसणार नाही. तिथे आम्ही पाणी भरून राहिलो पाणी. हा आपल्या भाऊचा गाच भाऊने त्या दिवशी पाणी भरणं होतं. आणि आज आपली बारी त्याच्यामुळं पाणी चालू केले. आणि आपण थोडं या तापमानात जगू त्यासाठी आपल्याला हे औषध घ्यावं लागत आहे. सोंदा गार करून प्याणार आहे परत. सायकल करणार परत रे काय परत फ्रीज मध्ये ठेवून गार करून प्याणार आहे तो. जात आहे इथून पाणी जाते आपलं असं या घासाला आपल्या. सध्या पाऊस आहे उन्हाळ्यात आज काही वातावरण आहे आपल्या इकडं पडवरी. एवढं काय वाटत नाही का. हवा बिवा बाहेर सुटलेली इकडं. विषय एवढंच फक्त गरम झाडायला लागत एवढ्या बाहेर तापलेलं आहे. आपल्या झाडामुळं काय नाही वाटत आपल्याला गारवा आहे. तुमच्या तिकडे राहतं का नाही असं ऊन एवढं माहिती सांगा. संध्या परत फुल व्हायचा काय लायचं रात्री लागून इकडं आलो मागे भरा 35 डिग्री मध्ये. स्विमिंग पूल घरचा स्विमिंग पूल. लोक जात असे मोठमोठ्या स्विमिंग पूल मध्ये. आपला घरचा स्विमिंग पूल डायरेक्ट इथून झोपल्याकडे अरे वाद 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 तिकडे एकदा बाऱ्यामध्ये वॉटरफॉल दिवारा दिवारा डेकोरेट मी तुझ्या बरं तुझे कमला दे धबा 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 धबा. वा का सिंगर आहे खूप छान. हे गाणे फक्त आम्हाला उन्हाळ्यात असतो झाले कारण पावसाळ्यात आम्ही गायब राहतो डायरेक्ट बाहेर. आता लय भारी भारी स्पॉट आहे फक्त तुम्ही आता ना व्हिडिओ पाहिजे. हे भारी भारी स्पॉट नाही वरती गड किल्ले बाहेर मायान गोष्ट येण्याच्यावर नाच करायचं एवढं वाघ सध्या आता लोकेशन होत आहे.
त्याला सापडले ना, याच्यापेक्षा मोठमोठा धबधबा पाहणार आपण, याच्यापेक्षा वगराणी कॅम्पिंग विम्पिंग करणार. चला आज भरायचंय, सावली देऊ बसलोय, पाणी जातंय कडाला, 10 मिनिटं लागते वाफा भरायला. कवर चालत मोटर आता वगैरे सबस्क्राईब करून. पब्लिक 1 तास झालंय, मग आता मोटरचं पाणी पण उठलंय, तर आता ना आपण चालू मोटर बंद करा. इकडं आपला घास अर्धाच भरून झालंय. पहिली चालती ना 3-3.5 तास चालायची मोटर, पण आता फक्त 1 तास चालली. आता कोणी इथपर्यंत बरीच आणलंय, आता एवढा भरायचा राहिलेला नाही. पाऊस चालू उद्या बरोबर बाकीचा. मग पहिलं मोटर बंद करायचं झालं. आता आमच्या गाडी नाही काय नाही, पहिले आप्पाची गाडी घेऊ मग जाऊ टॅपकन बंद करायला. तुम्हाला दाखवतो आता परत पाणी किती गेलं, मग किती होत हे गिन्नी गवत गिन्नी भरलं नाही. चला आता हे रिव डायरेक्ट हे गेट लावलेलं पुढून घर पुढे पाहिजे पुढे पुढे आम्ही निघलो होतो मोटर पण कराय, पण नंतर म्हटलं पावा काय विषय नाही, एवढं लवकर पाणी तर उठत नाही. घरात आलं तर पाहिलं लाईटच गेलेली, बरोबर काही निघलो होतं आम्ही मोटर बंद करायला. पब्लिक उन्हाचा पारा लय वाढलेला आहे, घास इथून इथपर्यंत भरत आलेला आहे, थोडा राहिला आता इथून तिकडं. लाईट गेली होती आणि आम्ही चाललो होतो मोटर बंद करायला, कारण म्हटलं पाणी उठलं काय. नाव बराच वेळ झाला, आता 2.5 तास झाले पर मोटर चालून. उन्हाने बेकार झाले, तर बाटले पिऊ हे झाले, पाणी पिऊ आले. आम्ही चालू आहे अजून, पण बसल्या बसल्या आम्हाला एक गोष्ट सुचली. आता एक बातमी पाहिली आम्ही, जर आम्ही रिपोर्टर असतो तर बातमीपत्र कसं असतं. आता समजा तुम्हाला आपली बातमी करून दाखवेन. समजा आता मी कॅमेरामॅन राहणार आणि समजा नाही का पत्रकार म्हणून नाही का, तर आम्ही दोघे जर पत्रकार असतो तर अशा काय गोष्टीने काय आलं असतं रे, बातमी आली असते ना. हा, अशा काय प्रकारे बातमी आली असते. तर आता आपण स्टार्ट करू. मुद्दा काय वेगळा नाही घेत, मुद्दा डायरेक्ट आपला ऊनच आहे. आणि आता आपण पाणी भरतोय बा नाही का, तर टॉपिक असा आहे. हो आता पत्रकार काही स्टार्ट करू द्या नाही का. नमस्कार, तुमचा आवडता मी आहे संजय काळे आणि कॅमेरामॅन गौरव पवार. तर आपण आलेलो आहे साकूरच्या बांधावर, आणि साकूर गावामध्ये नुसताच पाऊस पडून गेलेला आहे. पाणी भरत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या, ऊन पण खूप लागत आहे. काल परवाच पाऊस पडून गेला आपल्या गावामध्ये, एवढा पाऊस पडला तरी खूप गरमी वाढत आहे. काय बोलावं, पाणी कुठंच साचलेलं नाही, पाहू शकता तुम्ही. त्यामुळे आमचा कॅमेरामॅन गौरव पवार आणि मी खूपच संताप व्यक्त करत आहे आणि याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करत आहे. दोन्ही पाणी भरत असताना त्यांना आढळले वावरात एक खोर आणि त्यासोबत 1-2 पायाचा पक्षी. ते पक्षी म्हणजे ना आलेले होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं वाड्याच्या न्यूज मध्ये. मी कॅमेरामॅन गौरव पवार संजय काळे सोबत. तर आजचे रिपोर्टिंग आपण करू राहिलो आपल्या वावरातून. आपले माईक मध्ये बोलणारे आहे आपले संजय काळे. आता सध्या आम्ही आलेलो आहे वावरामध्ये पाणी भरण्यासाठी, आणि ते दोन्ही म्हणजे मी आणि संजय काळे. तर आता वावरात पाणी भरण्याचं काम चालूच होतं, तेवढ्यात कळाले की उन्हाचं तापमान हे 40 डिग्री गेलेलं आहे. आणि 40 डिग्रीमध्ये फक्त 2 युवक पाणी भरत दिसतात, ते म्हणजे मी आणि संदा. तर अशा काही प्रकारे आम्ही आमचा उन्हासाठी संताप व्यक्त करत आहोत. याचा जाहीर निषेध सरकारला हीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर पाण्याचा बंदोबस्त करून द्यावा, नाहीतर आम्हाला पाणी प्यायला सुद्धा राहणार नाही. कारण आम्ही हातात बाटली भरून घेऊन बाटली आहे, एवढंच पाणी राहिलेलं आहे सध्या. आमचं घर खूप लांब आहे, तिकडे लांब आहे. इथून आम्हाला वड्याने घरी जावं लागत आहे. आणि हे आहे आमचं वावर. आम्हाला तुम्हाला सांगतो, एकेकाळी आम्हाला पाऊस झाला तर इथून यायला फक्त 10 मिनिटं लागतात. तेवढा टाईम जर वेस्ट झाला तर युवकांनी करायचं तरी काय, देशाचं काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडेल. त्याच्यासाठी आम्हाला फक्त सरकारला एकच मागणी आहे की हेलिकॉप्टरची सोय करून द्या. आणि मी सरकारला 2 शब्द फक्त सांगू शकतो, ते म्हणजे आम्हाला शेतीच नाही तर आम्ही करायचं काय. आणि आता एकच मुद्दा सध्या टॉपिकला आहे
फक्त म्हणजे शेतकऱ्याचा. आणि आता त्यांना कोण सांगणार आमच्याकडे फक्त चाऱ्यासाठी एवढं वावर आणि खाण्यासाठी एवढं वावर आहे. याच्यात आम्ही करायचं काय आणि घालायचं काय. आणि दोन्ही बघता बघता 2 पक्षी पण आलेले मोठाले. दोन युवक आलेले आहे इथे आमच्या समोरच. त्यांनी 4-5 आळ्या उचलून नेलेला आहे. एक चिमणी पण आली आहे, दुसरी चिमणी पण आलेली आहे. दुसरी चिमणी पण उडत आले. हेलिकॉप्टर ड्रोन हिंडत आहे सरकारचे आमच्यावर नजर ठेवण्यासाठी. हे दोन युवक एवढ्या उन्हात करते तरी काय. आपले मोदी साहेब नेमके करताय काय माहित नाही, कारण ते इटलीला जाऊन मेलोडी चॉकलेट देत आहे. आणि इकडं शेतकऱ्यांचे किती हाल चाललेला आहे. भर उन्हात पाऊस पण पडत नाही. पावसाची आशा होती की आता पावसाने खूप पडावं, पावसाने हजेरी लावावं. हजेरी लावून गेला परवा दिवशीच गेला. हजेरी लावून गेला फक्त परवा दिवशी तो. पण वाटलं आता वातावरण तरी जरा आपल्या इकडे शांत होईल आणि जरा आपल्याला एसीतली हवा भेटेल. हवा तर चालू आहे, एसी कुठे आहे ते माहित नाही. त्यामुळे हे लोक स्विमिंग पूल मध्ये आता मजा करीत आहे आणि आम्ही इकडं सिक्युरिटी म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. हे दोन युवक तुम्हाला कधी बघा वावरा बिवरात हिंडताना दिसणार, वड्या खोड्याने हिंडत दिसणार. बस हे आहे. आता सध्या काही लोक स्विमिंग पूलमध्ये मजा करायला आलेले आहे. इकडे फुलपाखरं पण त्यांचे हिंडत आहे. या पहिले तुम्हाला दिसू शकत नाही, हे बघू शकतात कारण तुम्ही आणले नाही आहेत. चला आपण आता इथवरच रजा घेऊ, कारण की आपल्याला द्यायचं आहे बार. आणि आज तुम्हाला शिकवणार आहे बार कसं द्यायचं. हे आपले संजय दादा. मी कैसे देऊ आपण. तर चला अशी शिष्य तुम्हाला अचानक कोणी पण बोलू शकतं. त्यामुळे आमचे संजय दादा कधी पण तयार असतात. पाहायचं आहे तिकडे शेत काढायला पाणी गेलंय का. तर आपण झूम करून बघणार आहे कारण आपल्याकडे आयफोन आहे. गरीबो आता बार यायचं शिकायचं. एक खोर आहे आणि खोऱ्याने आपल्याला बार घ्यायचं आहे. हे आहे बार. मित्रांनो चप्पल काढून घ्यायचे. पाणी गेलंय का. गेले तर आज तुम्हाला बार यायचं शिकायचं. एक खोरं घ्यायचं, एक पायदा द्यायचा आणि अशा काही रीत्याने माती ओढून आपण बारा देऊ शकतो. तर आजपर्यंत ज्याला बारा द्यायचं शिकायचं होतं आजपर्यंत बार दिलेत नाही. आणि हा पण युवक एकेकाळी युट्यूबला बघूनच अशा प्रकारे बारा द्यायला शिकलेला आहे. आपल्या चॅनलवर शेतीविषयी असे व्हिडिओ अपलोड करत आहे आपण. तर आपलं बसलेलं आहे बार. थोडं पाणी गेलं तरी चालन, कारण ते काळाची गरज आहे. नाहीतर साईडने थोडी माती वरून तुम्ही घेऊ शकता. पण ह्या युवकाने इकडे किती पण बारे दिले तरी इकडे वर्मा फुटलेला आहे आणि वर्मा फुटून दुसऱ्या वाड्यात पाणी पण गेलेलं आहे. त्यामुळे काही अडथळा नाही येऊ शकत. एक युवक वावरामध्ये बारा जाताना आढळला आणि त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. बारा आवरत नाही आम्ही करायचं तरी काय. मोदी शेटला मोठा प्रश्न विचारण्यात येत आहे. आपण दिलेलं आहे डायरेक्ट इशे बाटलीत, कारण आपल्याकडे आज फक्त बाटली आहे आणि एवढ्या बाटलीवर आपण एवढं पाणी भरणार आहोत. आपण पाहत आहोत GS न्यूज वड्याचे. GS न्यूज म्हणजे आताच आम्ही चॅनलचं नाव रिव्हील केलेलं आहे. आता पण आम्हालाच माहित होतं आमच्या चॅनलचं नाव काय. फक्त आम्ही वड्याचे GS 24 लाईव्ह. तुम्हाला याच्यावर काही पण पाहायला भेटेल. बातम्या, लाईव्ह बैलगाडा शर्यत, काही पण बघायला भेटेल. फक्त त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वड्याच्या न्यूजमध्ये तुमचं कधी पण रात्री दिवसा निम्यारातचं सकाळ संध्याकाळ स्वागत आहे. साकुरगावमध्ये उन्हाचं तापमान आढळल्यामुळे दोन युवक सापडले पाणी भरताना आणि त्यांच्या हातात होती एक पाण्याची बाटली. आता त्या बाटलीत नेमकी काय असेल आणि काय नाही हे जाणण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकी हे युवक पाणीच पित होते की दुसरं काय, पाणी गार होतं की गरम होतं, हे सगळं आपण ह्याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यांनी त्यांचं पाणी पिऊन संताप पण व्यक्त केलेला आहे, कारण ते वावरात पाणी भरत होते आणि त्यांच्या बाटलीत फक्त एवढंच पाणी उरलं होतं, ते पण एवढंच. आणि ते खास एका खोऱ्यासोबत पण आढळलेलं आहे. नेमकी हे युवक यांच्याच वावरात पाणी भरते आहे का दुसऱ्याच्या वावरात पाणी भरून राहिले, हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्वागत आहे तुमचं आपलं वड्याच्या आणि सकाळ संध्याकाळ दुपार सकाळ पार रात्री दिवसा सगळ्या
टाईम म्हणजेच आपला GS चॅनल तर सगळं तुम्हाला सांगण्यात अतिशय आनंद वाटत आहे की आपलं पाणी थोडंच भरायचं राहिलेलं आहे आणि लगेच खाली गिनी गवताला सोडणार आहोत आपण. पण त्याच्यानंतर आपली मोटर पण बंद होणार नाही हे युवकाला माहितच नव्हतं. नेमकी घडलं तरी काय पुढे, अजून पाणी नाही उठणार. नेमकी काय घडतंय पुढे सगळं बघूया. त्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण वड्यावाड्याची न्यूज तुमच्यासाठी असे मजेशीर आणि गमतीशीर व्हिडिओ घेऊन येत आहे. त्यासाठी फक्त आपल्या GS चॅनलला सबस्क्राईब करा.